श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आमच्या गावाकडच्या छोट्याशा गावातून व्हिडिओ आहेत. तर सगळ्यांचं ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते मी. तर चला मग आज काय बनवणार आहे मी माहिती आहे का? तर मऊ लुसलुशीत आणि गरमागरम चपाती मी कसं बनवते ते म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे. मी कसं छान बनवते मऊ मऊ चपात्या. तर आजचा व्हिडिओ असा आहे आणि त्याच्यासोबत एक आमची सासूसुनाची कहाणी बी आहे. सासूबाई काही नाहीत आता, म्हणजे ते कसं एक्सपायर झाल्या तर. आणि तर आमच्या दोघीची कहाणी आहे, ते पण तुम्हाला सांगणार आहे मी. काय कहाणी आहे ते चला मग आता आपण बघूया. कसं मऊ छान असं चपात्या बनतात मी बनवते. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. आणि आमच्या गावाकडून, छोट्याशा गावातून, छोट्याशा खेड्यातून मी व्हिडिओ बनवते. आणि असा कसं आहे सांगू का, छोट्याशा गावातून जर व्हिडिओ बनवलं का मग लोक काय विचार करतात, कसं नावं ठेवतात ते तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तरी पण मी कुणाला भेट नाही. तर असं कारण बी आहे न भ्यायचं. का सांगू का, तर माझ्या मागे असा एक सपोर्ट आहे की माझ्या नवऱ्याचा, की मी कुणालाच नाही भेट. तर नवऱ्याचा एकदम खंबीरपणे असं मला मागे, माझ्या पाठीमागे माझा खंबीरपणे माझा नवरा उभारलेला आहे. तर मी म्हणजे सपोर्ट इतका मोठा आहे की दुनियाला नाही भिवू शकत मी. तर चला मग आज आपण चपात्या बघूया आणि छान मऊ लुसलुशीत मी कसे बनवते ते दाखवणार आहे तुम्हाला मी बनवून. आणि एकदम टम्म फुगणारी बरं. तर मी स्वतःच ते शिकले बरं बनवायला. का सांगू का, मग लहान लहान वयामध्ये लग्न झालेलं होतं, तर मला काहीच येत नव्हतं त्यावेळेस. तर असं थोड्या थोड्यानं माणूस कसं शिकत जाते. जास्त तर माझ्या नवऱ्यांनी मला शिकवलेली आहे त्या चपात्या. का सांगू का, म्हणजे त्यांनी कसं इथं लहानपणी त्यांचे वडील म्हणजे एक्सपायर झाले. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या जबाबदारी, म्हणजे शेत नको, घर नको. घर तर त्यावेळेस कसं होतं, सगळं असं कुडाचं घर होतं आणि छप्पर होती. मग फक्त पत्र होते तर 4-5 वरी होते. आणि मग त्यावेळेस त्यांनी पुण्याला राहत होते लहानपणापासून कष्ट करायला. तर त्यांनी कसं तिथं राहून, सिटीला कसं लेकरं जरी गेले तर कसं स्वतः बनवून खावं लागते, तसं त्यांनी स्वतः बनवून खाल्ल्यात. आणि ते मला पण शिकवलं ते कसं बनवायचं. तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, चपाती कसं बनवायचं. तर माझ्या नवऱ्यांनी मला शिकवलेली आहे त्या चपात्या छान आणि मऊ लुसलुशीत कशा बनवायच्या. तर चला मग तुम्हाला पण मी चपाती बनवून दाखवणार आहे. तर मऊ लुसलुशीत अशी, हे बघा, हे उंडा घेतलेला आहे मी. आता ह्याला असं मस्त छान असा गोल करून घेते. हे बघा, असा गोल करून घ्यायचं आणि ह्याला काय करायचं, असं मस्त तेल लावून घ्यायचं. हे बघा किती छान मस्त असं तेल लावून घ्यायचं बरं सगळीकडं असं छान. आणि ह्यावर काय करायचं, थोडंसं पीठ घेऊन टाकायचं, असं टाकायचं, सगळीकडे टाकायचं, म्हणजे आपली चपाती कशी टम फुगून येते. हो का, तर मी असं मस्त पीठ टाकून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे का, हे असे करून घ्यायचं. परत ह्याला काय करायचं, आणखीन थोडं तेल लावून घ्यायचं असं, म्हणजे आपली चपाती कसं मऊ लुसलुशीत एकदम छान फुगून टम्म होते. ह्याच्यावर पण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि हे काय करायचं, असं दुमडून घ्यायचं, म्हणजे कसं मध्ये पद्र पद्र छान अशी चपाती होते फुगून टम. आणि हे कट कसं असं सगळे असं दुमटून घ्यायचं छान असं, म्हणजे का नंतर फुटणार नाही चपाती आपली, त्याच्यासाठी कट असं दुमटून घ्यायचं सगळे. तर आता छान दुमटून घेतली. आता चपाती बनवून दाखवते तुम्हाला छान अशी. हे का, असं एकसारखं लाटून घ्यायचं असं छान कट. जे जे त्रिकोण बनवलेलं होतं का ते पूर्ण असं छान लाटून घ्यायचं, कट बारीक करून घ्यायचं, म्हणजे जास्त जाड होते ना त्रिकोणी ते. तर असं छान मस्त लाटून घ्यायचं. हो का,
आणि ह्या खाली थोडंसं पीठ टाकायचं, परत आणि लाटून घ्यायचं. फक्त कट तेवढे लाटायचं आणि मध्ये जास्त दाब द्यायचं नाही बरं, म्हणजे फुगणार नाही चपाती. हो का, कटच तेवढे लाटून घ्यायचं असं छान मस्त. जेवढं कट छान असं लाटून घेतलो का आपण, तेवढी चपाती कसं टम फुगते. जास्त मध्ये भार नाही द्यायचं, म्हणजे टम फुगते. बघूया आता कशी फुगते आपली चपाती. तर इकडे तवा पण कसा गरम झालेला आहे तुम्हाला दाखवते टाकून तव्यावर. बघा आपली चपाती किती छान सारखी झाली आहे, शेम अशी. असं कुठं जाड वगैरे कुठंच नाही आता. हे बघा, कुठंच जाड वगैरे नाही, एकदम छान अशी कट झालेली बारीक. तर आता आपण हे चपाती टाकूया तव्यावर. हो का, असं परतून घेऊया. तर आता आपण चपाती बनवलेली आहे, आता बघूया कशी फुगते. छान फुगते का नाही ते. तर आता आपली चपाती बघा कशी फुगायला लागली आहे मस्त अशी. असं जे मला जे ह्यांनी शिकवलेली पद्धत आहे का, मी तशी दाखवली तुम्हाला. तर कसली चपाती फुगल्या बघा. आणखीन आपण परतलं पण नाही बघा. आता तर कसली फुगली आहे चपाती. तर आता आपण ह्याला तेल लावून घेऊ थोडंसं. तर अशी मस्त मऊ लुसलुशीत चपात्या होत्या बरं. तर मस्त फुगली आता आपली चपाती. हे बघा, तरी पण इथून हवा चालली आहे थोडीशी, इथून आणि इथून चालली आहे, तरी पण एवढी फुगली आहे अशी कटोकटी फुगली आहे बरं. तवा आपण हलायला लागलाय थोडा थोडा. मस्त भाजून. तरी मी अशा छान छान मऊ मऊ चपात्या बनवते बरं, आणि टम्म फुगणाऱ्या. तर हे माझ्या मालकांनी शिकवलेले आहेत त्या चपात्या. आणि जे मी कहाणी सांगणार होती तुम्हाला ते पण आता सांगणार आहे. तर अशी कहाणी आहे सासा सुनाची, सांगते तुम्हाला. तर काय माहिती आहे का, ज्यावेळेस लग्न झालं होतं माझं त्यावेळेस का म्हणजे माझी चतुर्थी होती, संकट चतुर्थी, मोठी चतुर्थी होती, श्रावण महिन्यामधली संकट चतुर्थी होती. मग त्यावेळेस म्हणजे सासूबाई म्हणजे ह्यांनी पुण्याला राहत होते आणि आम्ही मी सासूना इथंच राहत होतो. तर मग त्यांनी शेताला गेलेले होते मग सासूबाई माझ्या, आणि मला सांगितले होते संध्याकाळी डाळ घाल आणि शिजवून ठेव, मग मी आलं की पोळ्या करते म्हणाले. बरं म्हणले मी. आणि ज्यावेळेस डाळ घातली मी, आणि तेव्हा तर नुसतं गुळच खात होते. इकडं साखर काही खात नव्हते, आणि साखरेचं पुरण तर मला जमत म्हणजे पुरण तर कसलंच येत नव्हतं जमायला काय. आणि सासूबाईंनी मग सांगितल्याप्रमाणे मी डाळ शिजवली, पण पूर्ण डाळ शिजवून घ्यायला नाही, कच्ची कच्चीच राहिली थोडी. आणि मग ते पाणी काढले मी वेळण, आणि नंतर मग ते शिजायला ठेवले, आणि त्यामध्ये गुळाचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्यामध्ये टाकले. आणि त्यामध्ये थोडं पाणी पण होतं बरं, पूर्ण पाणी असं मी पूर्ण आटून घेतलेलं नव्हतं, आणि त्यामध्ये पाणी बी होतं. तर पाणी होतं. मग नंतर काय झालं, ते खाली जाळ घातले मी त्याच्या खाली, चुलीवर शिजू घातलेलं होतं पुरण. मग मी जाळ घातल्यानंतर ते का चांगलं गदगद गदगद शिजायला लागलं की ते गुळाचं पाणी बी झालं आणि चांगलं शिजायला लागलं.
पण डाळ जी कच्ची होती आणि त्याच्यामध्ये जे पाणी होतं का त्यांना आणखीन ते चक्की बनायला लागली. चक्की म्हणजे आपण गूळ आणि शेंगदाण्याची चक्की कसं करतात तसं चक्की बनायला लागली. मग थोड्या वेळात मग आता हे काय झालं म्हणजे मी आणि तसंच ठेवले काढून उतरावून. आणि नंतर मग ते वेळण काढलेलं होतं त्याची आमटी करून घेतली आणि नंतर मग पीठ मळून घेतले आणि ते तसंच ठेवले आणि भात शिजवून घेतले. मग नंतर सासूबाई आल्यानंतर त्यांनी ते काय केल्या ते काढल्या. त्यावेळेस काढून नंतर मग ते डाळ सगळी खलबत्त्यात कुटल्या. त्याचं काय काय केलं की मी तर पोळी खायला नाही आणि नंतर मग भात आमटीच खाल्ले आणि 2 चपात्या बनवायला लावले तेच खाल्ले आणि देवाला छान मोदक करून मस्त नैवेद्य दाखवलं संध्याकाळी चंद्र निघाल्यावर. तर आमची अशी कहाणी होती. तर खूप अशा कहाण्या आहेत माझ्याकडं सासूविषयी, सासूची सुनेची, परत आमच्या गावाविषयी, घराविषयी, ह्यांच्या कामाविषयी. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चपात्या कशा झाल्या ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असंच आमच्या गावाकडचे व्हिडिओ बघत राहावा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करा. चला मग असंच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन. तोपर्यंत सगळ्यांना बाय.